रामकृष्णारी आज आमच्या संस्थेमध्ये विदर्भातील फेवरेट डाळबट्टीचा कार्यक्रम आहे. कारण आमच्या संस्थेतील लाडकी विद्यार्थिनी शिवानीचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे, जन्मदिवस. आता पीठ मळायची ही मशीन आहे, याच्यामध्ये पीठ मळून घेतोय आम्ही. 2 किलो मक्काचं पीठ आणि 6 किलो गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. ओवा टाकलाय, दही टाकले, तेल टाकले. आता पाण्यामध्ये बघा पीठ कसं मळून घेतलं. तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय की आता हाताने पीठ मळायची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पीठ कसं म्हणून निघतंय. आणि आमच्या डाळबट्ट्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघितलं टाकणार आहे. कशा झाल्या पाणी दे मला. आणि जास्त हां हां नाही निघत तयार होतं. आमचं रोज संस्थेचं पीठ आम्ही याच मस्तीमध्ये घालतोय. ही मशीन आणून आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि काही टेन्शन नाही आतापर्यंत, काहीही झालेलं नाही. व्यवस्थित मशीन आमच्या 15 किलोचं हे मशीन आहे. म्हणजे 15 किलो पीठ आपण याच्यामध्ये छान मळून निघते. आता उंडा तयार व्हायला चालू झालेला आहे. एकदम व्यवस्थित उंडा. पण नको मला तेल घ्यायला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आणि कमी होता का? कमी झालं, कमी झालं. थोडं ते उंडा जर तयार झाला तर मशीन फक्त बोलत नाही, ती सांगते उंडा काढून घ्या म्हणून. एकदम आता मिक्स होते आणि कुठेही घाण लागत नाही. हातापेक्षा छान उंडा मळून निघतो. काढून घ्या, काढून घ्या. बंद कर, बंद कर, बंद कर, बंद कर.
ओके, हे बघा उंडा तयार झालेला आहे. अशा प्रकारे उंडा तयार एकदम मऊ व्यवस्थित. विदर्भातील फेवरेट आहे डाळबट्टी. तुम्ही कधी खाल्ली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मशीन दाखवलं ना, उंडा निघल्यानंतर मशीन एकदम धुवून काढल्यासारखी निघाली, इतकी व्यवस्थित ना. आता आम्ही याचे गोळे बनवणार, लाडू, आणि ते गरम पाण्यामध्ये उकडायला टाकून देणार. स्टॉप करावं. वरणासाठी फोडणी दिलेली आहे. बरं, हिरवी मिरची नाही पत्ता तळायला टाकला आहे. रामकृष्णारी आता डाळबट्टीचं वरण तयार होते. कांदा टाकलाय, सगळे मसाले टाकले, मिरची बारीक करून टाकली. तुमच्या इकडं असंच बनवतात का वरण? आम्हाला कळवा. लसूण आणि कांद्याची, लसूण आणि अद्रकीची पेस्ट टाकली. बघा एकदम सुंदर. कढीपत्ता घेऊ दे ना, करपूर नाही. माझं मामाचं गाव विदर्भामध्ये आहे, म्हणून आईला त्यातलं जास्त माहिती आहे. बघा टेस्ट बघता येणार नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. चालू करा श्लोक. Yeah.
या जेवायला पिज्जा बनवले आता धरून बसा. खाल्ल्याने तर कमी काय गोरी कमी काय केलं चालू. ताट उचलते तिथलं. धर पुढे. किती 14 वर्ष झाली.